नमस्कार मित्रांनो. आताच सीईटीचा निकाल लागलेला आहे आणि याच्यानंतरची पुढची स्टेप म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म. आता यानंतर तुम्हाला कॅपसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. कुठल्याही कोर्सला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सीईटी तर आहेच आणि त्याच्यानंतर कॅपचं रजिस्ट्रेशन करणंही कंपल्सरी आहे. तर कॅप रजिस्ट्रेशन साठीची जी वेबसाईट आहे ती लगेचच चालू झालेली आहे 2025 आणि 26 साठी. सीईटी सेल हे या वेबसाईटवर जे तुम्ही एक्झामसाठी फॉर्म भरला होता सेम वेबसाईटवरती आता तुम्हाला कॅप राऊंडसाठी सुद्धा फॉर्म भरायचा आहे. कॅप रजिस्ट्रेशन 2026-27 हे चालू झालेलं आहे, आपण बघू शकतो. आणि त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म हे सध्या बीपीएड, एमएड, LLB 3 इयर्स याच्यासाठी कॅप रजिस्ट्रेशन सध्या चालू झालेले आहेत. आणि बीएड, LLB 5 इयर्स या कोर्ससाठी लगेचच चालू होतील. इंजिनिअरिंग साठीचे सुद्धा कॅप राऊंड थोड्याच दिवसात चालू होणार आहेत. मग ह्या कॅप राऊंडला फॉर्म भरण्यासाठी लागणारे जे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळेचे सगळे डॉक्युमेंट्स आता तुमच्याकडे रेडी पाहिजे. म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन चालू झाल्यानंतर तुम्ही लगेचच फॉर्म भरू शकता. रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहेत त्याची एक चेकलिस्ट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला याच्याशी रिलेटेड जी माहिती आहे ती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग रजिस्ट्रेशन करण्यासाठी जी एक चेकलिस्ट आहे डॉक्युमेंटची ती आपण पहिले बघू. कॅप रजिस्ट्रेशन 2026-27 याच्यासाठी सगळ्यात पहिलं जे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, ज्या कुठल्या कोर्ससाठी तुम्ही सीईटी दिली होती त्याचे निकाल लागलेले असतील. जवळपास सगळ्यात सीईटीचे निकाल लागलेले आहेत. त्याचं स्कोअर कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सीईटी देण्यासाठी, एक्झाम देण्यासाठी जो फॉर्म तुम्ही भरला होता तो ऍप्लिकेशन फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन फॉर्म याची एक प्रिंट आउट तुमच्याकडे सध्या पाहिजे. त्याच्यानंतर 10वीचं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट हे तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच TC काढलेला नसेल तर तो काढून घ्या कॉलेजमधून. त्याच्यानंतर इंडियन नॅशनॅलिटी प्रूफ, याच्यामध्ये या 4 डॉक्युमेंट पैकी कुठलंही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे. तर डोमिसाईल सर्टिफिकेट हे तुम्ही काढलेलंच असेल, नसेल काढलं तर कॅप राऊंड साठी तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट पण चालू शकतं किंवा बर्थ सर्टिफिकेट सुद्धा चालू शकतं. आधार कार्ड हे तुमच्याकडे असतंच. त्याच्यानंतर रिसेंट पासपोर्ट साईज फोटो, हा फोटो शक्यतो व्हाईट बॅकग्राऊंड वाला असणं गरजेचं आहे. कुठलंही बॅकग्राऊंड असेल तर तो फोटो चालणार नाही. शक्यतो व्हाईट बॅकग्राऊंड असलेला फोटो तुम्हाला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट, एज, डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी हे 3 सर्टिफिकेट एकत्रच मिळतात, त्यामुळे हेही सर्टिफिकेट या ठिकाणी सुद्धा तुम्हाला चालेल. जर तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर सीईटीच्या मार्क मेमो सोबत जर तुम्ही जेई एक्झाम दिली असेल तर जेई मेनचं स्कोर कार्ड सुद्धा जोडलं तर तुम्हाला त्या स्कोअरमध्ये फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त कॅटेगरी वाईज सर्टिफिकेट, वेगवेगळ्या कॅटेगरीला वेगवेगळे सर्टिफिकेट, जसं की SC आणि ST या कॅन्डिडेटसाठी फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे 2 डॉक्युमेंट लागतात. जर तुमची कास्ट OBC, SBC, VJNT किंवा SEBC असेल, SEBC म्हणजे मराठा कास्ट जर असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे, जे 2027 पर्यंत व्हॅलिड पाहिजे. तर चेक करून घ्या मित्रांनो, जर नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असेल तर त्याची व्हॅलिडिटी ही 2027 पर्यंत असली पाहिजे. त्यानंतर EWS, इकॉनॉमिकल विकर सेक्शन हे सर्टिफिकेट बाकीचे जे ओपन कास्ट मध्ये येतात त्यांच्यासाठी आहे, किंवा इकॉनॉमिकल विकर सेक्शन मध्ये जे येतात त्यांनी EWS सुद्धा काढून घ्यावं. आता यापैकी तुम्ही सीईटीचा फॉर्म ज्या कास्टमधून, ज्या कॅटेगरीमधून भरला असेल ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे. जर सीईटीचा फॉर्म तुम्ही चुकून ओपन मध्ये भरला असेल तर या ठिकाणी तुम्हाला कन्वर्ट करता येतं. जर EWS सर्टिफिकेट तुम्ही जोडलं नसेल आणि कॅप राऊंड मध्ये तुम्हाला ते जोडायचं असेल तर ते तुम्ही आत्ता जोडू शकता, पण त्याच्या आधी ते सर्टिफिकेट तुम्हाला काढून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच कॅन्डिडेटनी, मराठा कॅन्डिडेट म्हणजेच SEBC कॅन्डिडेटनी ओपन मधून फॉर्म भरलेला आहे, पण त्यांना जर त्यांची कॅटेगरी चेंज करायची असेल ओपन टू SEBC तर त्यांनी कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल हे 3 डॉक्युमेंट काढून ठेवायचे आहे. जर TFWS मधून फॉर्म भरायचा असेल तर इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे.
तर इन्कम सर्टिफिकेट पण काढून ठेवा. आणि हे अदर रिझर्वेशन म्हणजे जर तुमचा गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट लागेल, मायनॉरिटी असेल तर मायनॉरिटी सर्टिफिकेट, जर एक्स सर्व्हिसमॅन असेल तर ते, आणि जर हँडिकॅप असेल तर पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट, अपंग असेल तर पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट, आणि जर अनाथ असेल तर ऑर्फन सर्टिफिकेट, हे तुम्ही काढून ठेवणं गरजेचं आहे. तर ही एक चेकलिस्ट आहे मित्रांनो कॅप राऊंडचा फॉर्म भरण्यासाठी. हे सगळे मॅन्डेटरी डॉक्युमेंट आहेत जे तुमच्याकडे आत्ता अवेलेबल पाहिजे. नसेल काढले तर काढून घ्या. श्री आय टी सोल्युशन मध्ये ते तुम्हाला काढून मिळतील. आपण तुम्हाला त्याच्यासाठी मदत करू आणि हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवा. आता हे 12वी नंतर जे ऍडमिशन आहे त्याच्यासाठी हे सगळे डॉक्युमेंट लागणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर जर तुम्हाला कशाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर हेच सगळे डॉक्युमेंट लागतील. पण याच्या व्यतिरिक्त ग्रॅज्युएशनचे तुमचे सेमिस्टर वाईज सगळे मार्क मेमो लागणार आहेत मित्रांनो यावेळेस. जर तुम्ही बीएससी झालं असेल तर बीएससी सेमिस्टर वाईज असेल तर 6 मार्क मेमो. जर तुमचं इयरली पॅटर्न असेल तर 3 मार्क मेमो हे तुमच्याकडे असले पाहिजे. आणि जर तुमचं मार्क मेमो हे ग्रेड मध्ये असेल तर तुम्हाला ते कन्वर्ट करावं लागेल मार्क्स मध्ये. ग्रेड टू मार्क्स कन्व्हर्जन सर्टिफिकेट जोडणं सुद्धा गरजेचं आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट्स आताच काढून ठेवा. सीईटी सेल तर्फे कॅप राऊंडची सुरुवात ही येत्या काही दिवसातच होईल. दरवेळेस जून एंडिंग पर्यंत सगळेच कॅप राऊंड चालू होतात. मग आता 8 दिवसात सगळे कॅप राऊंड चालू होतीलच. त्याच्यासाठी हे सगळे डॉक्युमेंट काढून ठेवा. आणि जर काही अडचण असेल तर श्री आय टी सोल्युशन्सला संपर्क करा. मी तुम्हाला खाली ही चेकलिस्ट या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, ती एकदा चेक करून घ्या. धन्यवाद.